तर शिक्षण काय झालं नाही? माझं शिक्षण 12वी आहे बा. हळभाऊ 12वीच आहे बा. हा आपल्या बरोबर त्याचा पाय होता बा. हळभाऊ अटे काही नका बोलू. बाहेर गेल्यावर पाहू काय आहे. या मामाची सटक काढायच लागते आपल्याला. शेती किती आहे तुमच्याकडे? एकर शेती आहे बा माझं. मग आता सांगितलं मी. आठवण नाही राहत का तुम्हाला? फक्त मग शेतीच्याच भरोशावर आहे का तुमचं? काही साईड बिझनेस असेल ना शेतीला? तसं तर काही नाही. वावरातलं काम करा आपलं. आपलं झालं की मग दुसऱ्याच्या जा. आपल्याला काही लाज शरम काही नाही बा. आपण दुसऱ्याच्याही कामाला जातो. सदोड धंदा फोडधंदा याच्या बाबतीत काही आपण विचार केला नाही. आता कसं मामा जरा काही मदत करतील लग्न झाल्यावर पुरीला जरा सपोर्ट करायची तर मग पाहू जोडधंद्याचं. हा साडबू आता आपल्यापेक्षा नकत नंदी या बा. मामा नेतीन तर करीन म्हणते बा जोडधंदा. म्हणजे आतापासून उन्हाळ्यावर बसला बा. आता तुम्ही सासऱ्याला जर पुरा होऊन नाही पेलं की नाही आला तर मग म्हणा तुम्ही आराम थोडं बा आराम थोडं याला काय अक्कल आहे हो. नाही विचार खाडबो 2-4 प्रश्न विचार याला आडवे जळवे चांगले. डोक्याची केस राजा पुढेच गेले बा. उजेडच्या मनात झालंय काय. मग आता इलाज नाही केला तुम्ही? नाही केस गेले तर शेतकऱ्याला बाबा मोठी बिमारी झाली तर इलाज होत नाही बा. तू तर म्हणते केसासाठी फालतू पैसे गमव. इथं पैसे तर पाहिजेत बा इलाज करायला. ते सारा पगार आहे आम्हाला. काय सांगा पाहुणे बा. साऱ्या भारतातल्या औषधं लावल्या म्या पण एक केस नाही उगवलं. मला टकलं तर टकलंच आहे माया. आखरी शेवटी बापा एक बुढी सांगे मला म्हणे बाबू त्या डोक्याला केस येतात म्हणे. भाऊ मांजरीचा मुतला रोज मांजर पकडा मुतला 8-10 महिनाभर परत केला पण नुसतं वाचे मला पण एक केस नाही आलं मला. तो काय तुमचं आमचं जुळलं समजा तर मग पुरेल तुम्ही वारात येतात का मग? काय बोलून राजे वावरात काल द्यावं आम्ही बिंदास राहतो. मी पुरीला वावरात जायचंच काम नाही. जसं तुम्ही म्हणून राहिले त्या शब्दाले कसं जाग जावा. नाही तर मग कसं बघतात लग्न झाल्याने येतात पुरीले वावरात. चालव निंद्याले चालव खुरप्याले चालव कापू याच्याले चालव आज बाईच नाही भेटली व वावरात येऊ जाऊ व खट टाकू व बघता असं नाही झालं बाई. फक्त कसं आमच्या पुरीला काही काम करेल नाही. असं मग अजून कसं तिरगी मिरगीचे कामं होतील ते. बद्दल तुम्ही काहीच टेन्शन ना घेऊ. तुमच्या पुरीले वावरात काय धुरही दाखवल्या जाणार वावराचा. तुम्ही काहीच टेन्शन ना घेऊ. पोरगी वावरात नाही जाणार. आणि काही फालतू झिलप्या धरून राहिले काय जाणार काय माहिती येईल. आमच्या दोघं भात संबंध निपट्याला पुरला असता. हे फालतू आणले बा डॉक्टर दाब्याले. म्हणजे बा आटपतं घ्या ना. लई टाईम झाला लय घासून राहिले तुम्ही कॅशेट. बाई झाला लागते आपल्याला आता काही चर्चा नाही करणार का आपसाच. द्यायची नाही द्यायची. काय बा तुम्ही ते मगापासून तेच चालू आहे बा घासेल कॅशेट. हे नाही ते नाही ते नाही हे नाही. बरं मामा बंद करतो बा. मामा 1-2 प्रश्न घेऊ देते राजा थांबा जराचे. बा एवढं विचारणं बरोबर नाही बा. शब्दानं शब्द वाढत जाते. आपली पोरगी दे नाही त्याच्या घरी मोडवर केस देणार आपल्याला. एवढं बारीक चिरी विचारणं पुसणं चालते का बा? मोठं जे काय होतं ते आपण विचारलं ना आता बस झालं आता. मामा तुम्ही म्हणता तसं बा. असं पाहुणे विचारायला राहिलं असेल काही तर विचारून घ्या बा. असं आमच्याकडे उत्तर द्यायला निर्भीड आहे बरं. पटकन उत्तर देते आमच्याकडे मागं पुढं काही पाहत नाही. मग म्हणतात बघतात का हे विचारायचं राहिलं आमचं ते विचारायला राहिलं सगळं नाही झाला पाहिजे. विचारून घ्या बा. नाही आता काही विचारणं नाही. मग चाला ना बाहेर जाणार ना बाहेरून येऊ ना पाहुणे मामा चला तर बुढे बा आम्ही येतो बाहेरून. शिवलाल बघ तुम्ही जाणार आहे आमच्या बरोबर. चालन भाऊ. तर लगा दोन्ही जवळ लय बेजा ट्रॅक्टरात यायचे. हो काही विचारतात लगाचे नक्की हे दिवा भरतील तर आहे बा. हे हो काय प्रयत्न करतील तर आहे काय म्हणतात. आणि तसा संबंध व्हायला आपला. टेन्शन ना घेऊ आपला संबंध नाही फुकट. त्याला उई पाणी पाचतो ना मी दोन्ही जवायला टेन्शन ना घेऊ ना. बा ठीक आहे बसतं जेवणाची तयारी करणार का पाहुण्याची. चला ते तदलोक चालू झालं पाहिजे. इकडे आपला कांदा गिंदा चार चिरकून सलाद गिलाद ओके एकदम बिलकुल आले ते कितीला वाढून द्यायले. चला घंटेली तर पाहुणे आले बा पाय आली. आपल्याला सांगितलं नाही बा आराम करा घंट्यानं का रे. अदलं का आपल्या मागे पुढे फिरे बा तू. आपल्याशिवाय त्याचं पत्तं ना आले बाबा. पाय रे किती आराम करू म्हणा गेला यानं. आपल्याला सांगितलं नाही बघता. बदलली नाही त्याची. त्याला असं वाटणार की आपण संबंध मोडतो आपल्या ज्यानं संबंध होत नाही. कसं तुझ्या पोरगा आहे त्या चिवल्या त्यानं एका 2 सांगेल ती मोठं करून सांगेल असेल त्यानं. तो 52 कशात येत लागे नाही तुला सांगतो 53 करतेस तू. हो वाढून सांगायची मोठी सवय आहे तुझ्या पोराले. खरंच आपल्याला घंट्यानं सांगितलं नाही बा. तो शिवल्या आहे की जटी बोर घालते ना. त्यालाच काहीतरी घोर करेला आहे. त्याचं घंटा आपल्याशिवाय राहिलाच नसतं. आपल्याला पुढे घातलं असतं मग संबंध केला असता. पण यानं काही ना काही त्याने माझ्या पालता तुला सांगतो. हो 100%. जाऊ दे बेटा त्याचा संबंध होऊन राहिला ना. आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आपलं आपण पाहू आता. आपण तर आपलं पाहूनच राहिलो ना रे. आपण आपण आधारी देऊन राहिलो मागायले. सांगणार बा काय म्हणतो. गावातले राजा बयार पोराचे लग्न होऊन राहिले. माया कधी लग्न करता तुम्ही या. मला का मुंजा मारता का तुम्ही. पोरगी बारगी पाहिजे आहे की तुम्हाला मले. कधी पाहता पोरगी. मी लागू द्या शिवलालच्या मागं तो तरी पाहिजे मला पोरगी.
लग्न बा शिवला त्याला दिला, तुला कोण मना केलं? तो देते तुझे लग्न करू. 2 लेकराची 3 लेकराची माय आणून देईन तुला तो. खपू येईन एखादी पोरगी तुझ्या मागं. पण तुम्हाला समजायला पाहिजे ना की आपला नातू 26-27 वर्ष झाला, त्याचं लग्न करा लागते. 2 घरी 2 पाहुण्याचं जाऊ दे, भेटू दे, बोलू दे. असा असा मा नातू आहे सांगू दे. पोरगी गिरगी संबंध पाहिलं नाही, काही नाही मले. कदलोक मी एकटा राहू. आम्ही कसं ठरवलं तर माहीत आहे का? आता गंठनचं लग्न झालं की बस तुझेच ठरवलं होतं आम्हाला. त्यासाठी पोरगी पाहिणार होतो आम्ही. पण आता कसं हा योग आमचे खरा. आता गंठनचं जोडून राहिलं. आता थांबतो जरासा, तुली पाहतो पोरगी. योगा फेवगाचं काही सांगू नका मले. झटकळे कसं माझ्यासाठी पोरगी पहा, लग्न करून द्या माया. बुडवा एक तर तुम्हाला भाकर करून खाऊ घालू माय हात पुरे कोळे झाले. मग झाले बा हे कोणी की दुसरं काय केलं तर गळ्यात ना. तुम्हाला माहित नाही अजून बुडबा, मा आबा बेजा चटकेला. हे नाही वळ लागत मला, ते पाहिजे, ते नाही पाहिजे मला, ते पाहिजे. वळ्या करोळा त्या बुड्याच्या तोंडाला नसतात तशा काही. 3-3 भाज्या करायला लागतात मला दिवसातून, काय सांगा. पुरी थंडी गार होती माई. आणि त्यातल्या त्यात हा बुडा मा लगही देत नाही करू. मीच चटके लाव ना साऱ्या दुनिया. तू चटके असले का? भाकर गोळ नाही लागत तुले? पोई पाहिजे पोई. हुंडा मीच देतो तुला लावून. पोया मीच शकतो. भाजीला फोडणी मीच देतो. फक्त कांदा गिंदा हे ती चिरचारा करतो बा तू. दुसरं काय करतं बी? मी आता दोघं आजे नाते भांडण करू बा, घेणं देणं. सगळे लग्नासाठी भांडण करून राहिले. थांब रे गड्या, दगडू तुझ्यासाठी पोरगी पाहतो मी. टेन्शन न घेऊ तू, आता आणतो. लवकर पाहावा, कसं माझा टाइम कमी आहे ना. पण पान झटकन कसं मा उरकून द्या तुम्ही. असं मी आता लय परेशान होय ना. मा लग्न झाल्याशिवाय मा डोक्यात टेन्शनच कमी होत नाही. जाय बरं तू घरी जाय बरं. देतो ते लग्न देतो करून. टेन्शन न घेऊ नको. आता फोन लावतो मी पोरी वाल्याले. उद्या जाऊ आपण पोरगी पाहायला. टेन्शन न घेऊ तू. बरं या लवकर घरी, मग स्वयंपाक करून ठेवतो मी. याले जाय तू जाय, आलोच मी त्या मागं. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मामा राजा जसा विचार करून तो पोरगी द्या बा. 4 एकर वावर आहे राजा, तो पोऱ्या शिकेल नाही. सांगा आता, पिकलो नाही इकडे तर पुण्या मुंबईत जॉबही करू शकत नाही राजा तो. कायच्या पोराला देऊन राहिले तुम्ही पोरगी? पाहुणे बा, आपली पोरगी कोणती शिकेल आहे मग? पोरगा शिकेल नाही तर आपली पोरगी बी शिकेल नाही ना. आपली पोरगी बी 12वीच आहे ना. त्याने मामा तुम्ही चांगला संबंध नाही थांबला बा. मी काय वकराला गोटा थांबला? सांगा, आमचा टेटस का, याचा टेटस का सांगा. 4 पाहुणे वय करून द्यायची लादा आम्हाला. ते तर काही पटला नाही राजा मामा संबंध. बिघडेल आणि काही संबंध काही खरा नाही आहे. पाहुणे बा, तुम्हाला लाज वाटते की नाही? तर आपण वयकच नाही द्यायची, करून बोलायचंच नाही त्याच्याबरोबर. काय संपर्कच नाही ठेवायचा. कसं बा, पोरीले पोरगा पोचायचा, आम्हाला पोरगा पोचायचा. आता तुम्ही काय बिबा भरू नका बा, घेणं देणं. साडू हे जवळ बेजा चॅप्टर दिसून राहिले मले. कॅटो मारतात वाटते राजा. हे नक्की काय ना काय घोर करतात. हे पिन मारतात काय ना काय. भले राजा साडू, असा डाऊट आहे हे दोन्ही जवळ जे आहेत की तुमचे, हे संबंध हिचकायला गेला तटसा. हो, हे संबंध जोडायला नाही आहे. तो काही विचार करून आता तुम्ही काय विचार करून राहिले? आपली सारी खिचडी शिजेल आहे. त्याला काय फक्त गोळे घ्यायला आणि लाईटीचा जेवण करायला, घर दाखवायले. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पोरीचा बाप मा खिशात आहे. मी म्हणून तसंच करते. तुम्ही बिलकुल टेन्शन नाही घेऊ. आता आपला संबंध व्हायला जा ना, पुरा फिक्स आहे आपला संबंध. मग काही निवेदन पुढचं मागचं काही असेल की नाही? काही बोलचाल व्हायला असेल ना बा तुमची? सांगा व्हायला असेल काही तर. ते सदाभाऊ शिवलाल भाऊ बोलून राहिले. आता ते सांगते ना आपल्याला पुढचं नियोजन काय, कसं काय करावं लागते. तर आम्हाला गोळे गेले आणि वाटते अटीसा. सदाभाऊ शिवलाल भाऊ जर निर्णय घेऊन राहिला काय करावं लागते काय नाही तर जवळ गेले वाटते वाऱ्यावर. ऐकी खा फुगान घरी जा, जसं की आमच्या घरी अनाजे मांडी पडेल होती. साहेब आपल्याला नेतात नाही का? आपल्याला कुठे खायला भेटते घरी? आता कुठे खासाटवाट खाणं घरी जा ना. घरी गेल्यावर 2-4 दिवस जेवायचं कामच नाही. आपल्या घरी अनाजच नाही ना. नाही ना पाहुणे बा, तुम्ही आता वाईट वाटून राहिलं बा. तुम्हाला कागद भलते भरता राजो. आता कसं तुम्हाला मत दिसती आहे. आपल्याला कसं सर्वे कसं जोडच्या करून सारं कसं कनेक्शन जोडून करून घ्या लागते बुवा. आता तुम्हाला माहीत आहे कसं आहे तर. म्हटलं साळभाऊ हा कसा काय लोडगोड करून राहिला तर? पोराच्या इकडच्या पार्टीचा माणूस आपल्याच्यात कसा लोडगोड करून राहिला? पाहो साळभाऊ, हे पाहिजे शाळा इट्टनला माझी होती बरी. आणि आपण बसलो याच्या नांदी लागत. साळभाऊ खा प्या आटीचा गोळे घेऊन घरी जायला, आपल्याला काहीच नाही करायला लागत. कसं साळभाऊ तुम्ही पोराला सांगून दिला बा हुंडा भेटणार नाही. कपडा आहे तो तुलेच घ्या लागेल म्हणा पोराले. आणि लग्न तुलेच करावं लागते म्हणा. हे कसं स्पष्ट बोलेलं आहे बा तुम्ही.
त्या गोष्टी व्हायला सर्व मी पहिले सांगून द्यायला बाबा पोराने, तुम्ही काहीच टेन्शन ना आजू. हा, चला बरं आता जेवण खावणं करून घेऊ, टिके लावून देऊ आपण. चालन पाहुणे चालन, कडलं उभे राहायचं आता. नाही तुम्ही कसं तिकडे बोलून राहाल ते दोघं ना, आम्ही पाहून राहिलो तुम्हाला भामट्यासारखं. आता आले तुम्ही पाहुणे बा, अटी उभे नका राहू, चाला ना, कडलं उभे राहता. नियोजन काही सांगणं नाही, विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही. तुम्ही बादशासारखे तिकडे बोलून राहिले मामा. आम्हाला कासाठी आणलेला तुम्ही नटीचा वय गेल काय मग? पाहुणे बा जे काही सूत्र आहेत ते तुमच्याच हाती आहेत बा, आम्हाला काय समजते सांगा. जे काही आहे ते जवळ माणसानेच करावं लागते ना. त्यासाठी का तुम्ही बोलसं ठेवलं? सारं तुम्ही पहिले शिजून गेला. हुंड्याचंही व्हायला आहे तुमचं, कपड्याचंही व्हायला आहे, म्हणजे लग्नाचंही ठरवून गेला तुम्ही ना. आम्हाला काय ठेवला बोलाल तुम्ही नाटी? आम्ही आता फुकतो अटीचा अनादे नवई आम्हाला आणि घरी जातो. तुमच्या पोरीने विचारलं कसं झालं काय झालं तर हात वर करतो. मग कुठे राहा, वय वयच करून राहिला. थांबतो लग्न होते तुम्ही जाग्यात दाखतो मी. हा, फडफड करून राहिला का जास्त? उद्या ना बाबू संबंध, काले वय वय करून राहिला. पाहुणे बा, जेवण खावणं करू आपण, मग बैठकीत काय बोलायचं आहे ते बोलू. आता काय वाटते गरमी करून काय फायदा नाही. हो पाहुणे बा, चला राजा चला बा, आता एवढं म्हणून राहिले तर चला. गड्या मला गणतंत्र भलतं टेन्शन आलं गड्या. या पोऱ्याचं कसंच काय होईन बा. एक तर काय शिवल्यानं संबंध आणलेला हा, एक तर बोगस संबंध आहे बा. आपण एक तर बोलू शकत नाही, फालतू कसं शिवल्या मांडणारी मारामारीच होणार गावात. आमदेव तुम्ही काय गात झपा काढून राहिले का बा? गातली गोष्ट माहित आहे की काही तुम्हाला? झालं बा गात काय झालं? काय मारामारी झाली का गावात? का आपल्या गावात तर कुर्जर खासाठी येणार लय लोक होती त्या कुर्जर मध्ये बसे. आम्हाला रस्ता याच्यावर राहिले तिथे तर शिवल्या तटीचा आला तो कुठेतरी घेऊन गेला बा त्याला. काय मेळ काय का रामदेव म्हणलं अजून गात झपा काढा म्हणून काय कळे हो? मला एवढा बोंग्या समजता का तुम्ही? नामदेव तुम्हाला माहित असेल ना, आम्हाला सांगा बा. कसं आमच्या राहिल्याच मी जाऊन राहिलो. अरे गड्या होते गंटनला पाहायला आले, गंटाच्या घरी आले ते पाहुणे. ते पोरगी पाहिली ते कोणा लावले तर झालं द्यायचं. नामदेव मग तुम्ही तर घरीच आहे बा, नाही तर अदलोक तर बोलते तुम्ही गंटन करत जा. गंटनला सांगितलं नाही वाटते तुम्हाला? बोललं नाही वाटते यावेळेस? सांगितलं नाही गाड्या त्याला आपल्याला. काय जातं तडीचा फालतू कामना जा. मलेच काय सरपंचाने सांगितलं, पाटलांनी सांगितलं, देवीदासनी सांगितलं, त्यानं कोणीच नाही गावातलं. फक्त तर शिवल्या आणि एक कंदील बुडा आहे म्हणतात त्याच्यात, दुसरं कोणी नाही गावातलं. आमदेव राजा हा अपमानच आहे तुमचा. तुम्ही राजा गावातले प्रतिष्ठित माणसं, तुम्हाला सांगितलं त्यानं प्रत्येक संबंधात तुम्ही असता बा. का मग अटकला तर आता समजा याचा संबंध झाला आणि काही हुकल्याचं बायको याचं जर काही वाजलं तर मग कोण नाही मध्यस्थी करेल? नाही ना मग शिवला मोडीन त्याच्या नवरा बायकोचं भांडण काय आहे तर आपल्याला काय घेणं देणं? आपण का मनात आहो का संबंधाने? माहीत नाही ठाऊक नाही काही नाही राजा नामदेव, हे चुकीचं केलं पण त्यानं. तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे होत त्यानं. तुम्ही राजा प्रत्येक गोष्टी त्याच्या सुखात दुखात तुम्ही सामील असता आणि तुम्हाला चाट मारली राजा यानं. का ते दोन बुडेल बघायला की नाही ना मग? आबाले त्या मोतीराम बुडेले आणि बोलेच बोलायला नाही बाबा. तू ते आबाले बोलेन काय तू? सांग बरं. राग नाही भाऊ, नाही बोलावलं नाही बोलावलं. पण कसं असं वाटते गरीबाचा पोरगा काही भुकेल नाही पाहिजे, बर पद्धतशीर संबंध झाला पाहिजे, त्याचा टिकला पाहिजे अशी आपली भावना आहे. तुझं काही नाही. पण नामदेव आता त्या कोणत्याच लग्न राजा गुण राजा आमच्यासाठी पोरगी कधी पाहता मग तुम्ही? काय म्हणजे मारता का आम्हाला असं वाटते रे लग्न करा, आम्ही ते करून आला तर लग्न आले जरा काय नाही घेऊ पाहा ना बा. पाय धरण जरासा माया कान काय तू करून राहणार? त्या आबाचे कान कर तू बुड्याचे. त्या बुड्यानं हात वर करेला म्हणे आपल्याचं बाबू वावर ना शिवर घरदार बांधील नाही, कोण देते म्हणे मनात आले पोरगी आणि कुठून पाहू, आणि तुही काही पंजात पोळ नको म्हणे. कसं झोपडी पाहिले की 4 चौघ पाहुणे वापरतात म्हणे. फालतू कसं हातानं पचका करणार म्हणे. बरोबर नामदेव, आता जातो मी. मग आम्हाला विचार तुम्ही काय आहे तर लग्नच द्या म्हणून तुम्ही करून थांबा तुम्ही. आता चला येतो मी. दगड थांब ना गड्या. थांबते का नामदेव? चेन्नई एक्सप्रेस आता गेला तो पोयात. चालेल बा, चाल माझे कामं पडायला बा, मला कामं करू दे. नामदेव करा तुमचे कामं करा बा, चला मी बी येतो बा. अरे गाडी त्या पाटलाही मामून कुकडे काय पहिला काय माहीत गळ्या कुकडे गेली का दिसूनच नाही राहिले बा. अजून बेजा फनान फिरे का आपल्या इकडे फिर तिकडे बी बेजा बोकाने ते पोरची. पण 2-3 दिवस झाले काही गायपच झाली बा, कुकडे गेली काय म्हटलं खाली.
तो पाटील येऊन राहणार इकडे. थांब थांब त्याला येऊ दे तू इकडे फक्त. त्याची मजा येऊन आपण चांगली उडू त्याची. लेको तुम्ही अटी बसले बाबा. त्या गंटनचा पाहणं तिकडे संबंध जुटला ना बाबा. तुम्हाला बोलावलं नाही का त्यानं? हा तुमचंच पाहणं पहिले. तुम्ही दुसऱ्याचा खायच विचून राहिले घेणला देणं. आपलंच तर राजा अटीचा चोयावर काम आलं. त्या गंटनचा संबंध जुटला. तुम्ही कधी करता लग्न? पाहणं त्या पोऱ्याचं इस्टेट बी नाही लग्न होऊन राहिलं. तुमच्या सारं राजा धंदवलं आणि तुमचं अजून लग्न नाही राहिलं. त्यानं लगन तुम्ही थांबा जरा शांतता ठेवा ना. आपल्याला काय दूर जाणार का पाहायला? आपली मामूहीनच आहे. तिच्याबरोबर लग्न करणार आहे मुली. मागुलल्या आधी तुमचं लग्न खायचं काही लग्न बघन. आम्हाला माहीतच नाही वाटते. त्या पोरीने हात वर गेले लग्न नाही करत म्हणे मी रायण्या पाटला बरोबर. म्हणजे तसं वाटतं आम्हाला माहीतच नाही काय तर. पाटील राजा तुम्ही राजा खोटं बोलायला शिकले का? छापाई मारायले अशी अपेक्षा नव्हती राजा तुमच्यापासून. तुम्ही राजा खरे माणसं खोटे बोलून राहिले बा आता. की राजा तुम्ही शिवल्याचं उष्ट पाणी पेलं राजा. म्हणून तर तुम्ही खोटं बोलून राहिले आता. गड्या काय सांगतो तू? माई कंडिशन मला माहीत आहे कडा. एक तर मा बुड्याला म्हटलं मामांसोबत बरोबर मी लग्न करायला तयार. मा बुडा म्हणते बाबू तिच्या बापानं नाही म्हटलं म्हणे आपल्याला. आपल्याला थुकलं दादा चाटणं नाही. सांग आता काय आफत आली. ते पोरगी लय आवडते रे बा म्हणले. पप्पा घरी जाण बुड्याचे हातपाय जोडा. गावात काही कीर्तन करू नका घेणं देणं. लोकांना काही सांगू नका असं झालं की तसं. फालतू लोक कसं ऐकतात खिचिदात काढता. कसं त्यापेक्षा की नाही तुमच्या बुड्याचं टिपरू गा तुम्ही. तुमच्या बापाला तयार करा पाटील. इकडे तिकडे फिरू नका तुम्ही. दोन्ही लहा तुमच्या बुड्याने आता जरासं. अवघड हो ते काम तर करावंच लागेल पहिले मुले आता. चला मग येतो रे बा मी. अबे बाबा आपलं चुकलं बाबा. पाटील त्या पोरीसोबत लग्न करायला तयार राहिले का? आणि आपण लगा दिले टर्न मारवले का? हेच लगा बेकार काम झालं तर लगा. जाऊ दे बा जे झालं ते झालं आता. ती विसरून जाय तू आता. असे रिकामे कामं नाही करायचे आता आपल्याला. बरं भानु चाल बरं. गात काय चालू आहे काय नाही पाहू बरं आपण. चल बा चाल. दोन कामं दाखव ना. त्यामागो तर मग बाजू आत काय खेळ चालू आहे तो. त्या शिवल्यानं काय पाहुणे आणले म्हणतात का? त्या घंट्या संबंध जोडून आला म्हणतात बाबा भाऊ. तू जाणे बांध त्या भाऊ जाणे. मी त्याच्यात काहीच लक्ष नसतो देत. आपण कसं त्या शिवल्याची साथ सोडायला भाऊ भाऊ. आपल्याला काही घेणं देणं नाही. तो काही करू तिकडे काशी. ते वाटलं बा तू गोष्ट पाणी पिस त्याचं तर तुला काय ना काय माहीत अशी. कोण्या गावच्यात पाहुणे काय आहे घंट्या पसंत आला नाही आला. कसा काय मेळ आणला यानं. कसं तू सोबत सोबत असं त्याच्या मागं. तू कसं लोळण्यासारखा मागं मागं फिर शिवल्याच्या. म्हणून म्हटलं बा तुला कसं साऱ्या खबरी असतात शिवल्याच्या. म्हणून तुला विचारलं. चाल गड्या तुला लावली मग अशी तशी करणं. घेणं देणं एक तामागूचा इडा देणं नाही. तामागू मागले तर देऊन नाही राहिला. आणि लावलं इकडल्या तिकडल्या पल्ल्या घालणं. शिवलाल काय करते शिवलाल तर तू असा असं तसा. मला काय घेणं देणं. मी तुला सांगितलं ना साथ सोडली म्हणून मी ना. अरे मी तुला शिरे विचारून राहिला ना बाबा. कोण्या गावचे पाहुणे आले काय आले काही माहिती पाहिजे की नाही आपल्याला गावातलं काय माहिती. मला माहित नाही ना बा. मला माहित असतं तुला सांगितलं असतं ना. म्या काल लपवलं असतं. मलाच नाही पुऱ्या गावातल्या आपल्या कोण्या धुरंदारालाही माहित नाही. पाहुणे येतात म्हणून कुत्र्या बच्च्याला माहित नाही गावात. कसं ते आता गाडी पाहिली सकाळी म्हणून लोकांना माहीत तरी पडलं. पण कोण्या गावच्या काय आहे काही माहिती नाही अजून. बेजाच लपून चुपून संबंध चालू आहे बा. लोक तर उजागर करतात बा. हा एवढा चोट्टापणा नाही पाहिजे बा. एवढं लपू लपू तशी काही येईलच पोरगी आहे. अरे या घंट्याचं एकट्याच लग्न होऊन राहिलं जगाच्या पाठीवर. अरे काय बा कोणी मोडत नाही ना बा. हो एवढं लपून चुपून केलं चालते काय? याच्यात तर उलट बोट घालतात लोक. काही ना काही एका दोन सांगेल असतील नाही. खोटं बोलेल असतील नाही हरामखोर म्हणून लपून राहिले. त्या पोरीवाल्याचे काही ना काही असेल बजेट तिकडे म्हणून तो बी तसा लपतछपत हाटलो. आणि आता तुला माहित आहे शिवलाला असल्यामुळे एखादी दोन सांगेन असतो. वाढून मोठं सांगायला भाऊ कशात आपले एक नंबर. पण या घंट्यानं त्या शिवल्या रांनी लागायला पाहिजे ना बा. अरे तो शिवल्या माहित नाही कसा आहे तर. तो मलेच नाही झाला झाले होईन काय. सख्या भावाला नाही झाला ना बा तो. मलेच तर मारायला पाहिजे तो खावकी ठेव करते. याच्या संबंधात पोरीचं याचं काही हिचकलं की नाही तू मोडायला जात नाही पाहायला जात नाही यायला मेले की त्या म्हणून. अरे बाबा देवलाल त्या घंट्याला गोड लागून आला. आपल्याला काय घेणं देणार. जाऊ दे ना सोडून देणं तो विषय. डोक्याच्या बाहेर का आपल्याला काही घेणं देणं नाही. गड्या गावातलं काम असते माणसाला थोडंसं क्रुक वाटते किंवा कसं गरीब पोराला काही होऊ नये म्हणून कसं माणसाले असं वाटून राहिलं थोडंसं मला. गड्या तू घंटा टेन्शन घेतो बाचा. सरपंच त्याकडे चुप आमचं गिमचं काय कोणाला का आता त्वचा
पण जरा सांभाळून राहायचं रे बा. तुझे दोन्ही साळबवले का चॅप्टर दिसून राहिले मला. चॅप्टर असो की ट्रॅक्टर असो ना हो, खिशात दाबून फिरतो ना मी. तुम्ही टेन्शन ना घेऊ. साळबव फाळबव सारे गप्पा गोल करून टाकतो. लगन तो उद्या बघतो माय. पहा ना तुम्ही भाऊची धावा राहील नुसता. साळबव फाळबव चाब्याली बोलात नाही माझा सासरा. मग अरे ते मोबाईल गिबाईल आले लागेल ना घरी. त्या पोरे द्या लागेल ना बोलायला फोन. बबन भाऊ बरं झालं बा तुम्ही आठवण दिली बा. मोबाईलची जरा मला आठवण नाही बा. मोबाईल आणायला लागतं म्हणून. असं याच्या बरं झाला बा. आता घरात आणून ठेवायला पुरला असता राजा मोबाईल. पण सायच्या बघता पैसे नव्हते राजा माझं. बबन भाऊ तुमच्या दोस्तीन 10,000 द्या ना. तू रिकली देते तुम्ही तुम्हाला. मग त्या पाशी जोगडा गेला आणि सारे राठी आणि मला माझं रुपया नाही का. माहिती तांबवल्या पुढे सोय नाही बा. आणि तू म्हणला आदर मागून राहिला बा. गंटून माझं पैसे असते तर मीच पहिले घेऊन आलो असतो बा मोबाईल. आणि तुला दिला असता गडा दे त्या पुरीला मोबाईल. पैसेच नाहीत ना माझं. तू मी तर तुलेच मागून राहिलो. 10-25,000 रुपये मलाच दे बा. तू याला द्यावा लागलं असतं. पैसे जमेल कुठे हो. आपल्या का 2-3 जण काय बा पैसे आले ते तर तुला माहिती झालं ना. नामद्या दे असं पाठीच बा. दुसरं कोण नाही. तुला काय अशा माणसाने नाव सांगितलं राजा तुम्ही ना. मी तरी जाऊ बी नाही शकत. पाय नाही ठेवू शकत. कारण की आपण आपल्या संबंधाला बोलायला नाही द्यायला. त्याची तर पुढे आग होईल अशी ना. आग बघू लावायला नसतील ते. हे सारे विषय ठेव बाजूले आता. हो तो पोरीचा मोबाईल राहू दे. आता पहिले तामाकून चुना काढ बा. त्याला पाली मले. हो काय बरं दे बरं तामाकून चुनी पुडी. खाऊ दे बरं खेळा. काय पाहुणे रावणे तर पाय जा बा. कुठे तामाकू मागता राजा लाज जाय धंद्यानं बा. या तामाकून लय नाही संबंध मोडले बा. हा तामाकू नाही चुनाही नाही. आज काहीच नाही. हा बिलकुल आपण निर्वेसनीय आहो. सोपारीचा खांडी खात नाही आपण. अशा व्हायला आता. तामाकू आजच्या दिवस सोडली की परमाणू सोडली रे गळा. बस पाहुणे गेले आठवून की बस झालं सुरू आपलं तामाकू खाणं. तामाकू तर आपली जिंदगी आहे बाबा. तामाकू शिवाय गमते ना आपल्याला. बा ठीक आहे बोलायला पुरत नाही. ते मोबाईलचा लाईन लाव तुला झटकन. कसं संबंध पक्का झाला तर पुरीला मोबाईल नेऊन द्या लागेल. कुठून लाईन ला 10,000-5,000ची बांध. त्या मोबाईल ते घेऊन कडचे नाव वर मग. ते पोरी कोणाच्या मोबाईलवरून बोलीन त्यासोबत. आणि तू कसा बोलशील तिच्याबरोबर. लावतो बबन भाऊ मेळ लावतो मी. मा बुड्डी असतील काय ना पैसे मागतो मा बुड्डीले. आणि पहिले कसं संबंध पक्का झाला आपल्याला मोबाईल नेऊन द्या लागेल. बोलचाल करा लागेल. कशी आहे काय विचार पुस्तक करायला लागेल. आणि सासऱ्या फोन लावणं बरोबर नाही घडी घडी. जास्त आपल्या कोणत्याला पण दिसेल नव्हतं. कसं मोबाईल मी आला त्यातून घेऊन तिले. चाल बाई बापा आपल्या घरी पाहुणे ना बा. रटे आपण फल्ले आणून राहिलो झाडून राहिलो. ते आपली वाट पाहायला जाते. चाल काय माणूस काय गेली मग आपल्याला. चाल लवकर. चला बघून चाल.